जे शिरोळी पुलाचे हातकणंगले येथील जी घटना आहे, मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे. हे माफी हे एक नाटक आहे. इशू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. अजून तर त्याचे फोन, त्याचे ऍप, वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे. दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला. कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात, एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहेत. नाशिक पासून सुरुवात झाली आणि गँग असते. मी इथे पोलिसांना सांगितलं, हा 1-2 माणसाचं काय पूर्ण गँग, त्याला ट्रेनिंग दिले जाते. पैसा मालेगावहून येतो या लोकांना. नाशिकला दानिश, तौसिफ, अमरावती परतवाडा येते आयान अहमद आणि त्याची गँग. अग्रीपाडा, महालक्ष्मी, तिथे पण मी परवा जाऊन आलो. तिथेही मोर देन 1 डझन, 2 डझन मुलीची नावं बाहेर आली आहेत. तिथे अशरफ सिद्दीकी, घाटकोपरला फिरोज इक्बाल, तो मीरा रोडला जो प्रसंग झाला थोडा वेगळा पण त्याच पद्धतीचा, धर्म जिहादवाला तो जय जुबेर, आणि इथे शाहिद चांदे. म्हणजे आहे कोण? दानिश आहे, तौसिक आहे, आयान आहे, अहमद आहे, अशरफ आहे, फिरोज आहे, जैब आहे, शाहिद आहे. हे सगळं धर्मांध, कट्टरपंथी, फॅनेटिक, टेररिस्ट मुस्लिम माफियांचं काम आहे. हिंदू मुलींना, हिंदूंना घाबरवणं. आणि त्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री कार्यालयात पण विनंती केली आहे. SIT सगळ्या ठिकाणी होत आहेत, पण या सगळ्यांचं सामूहिक अध्ययन झालं पाहिजे. मी केलं आणि माझ्या लक्षात आलं, सगळ्या ठिकाणी मेथडॉलॉजी तीच आहे. फोटो, व्हिडिओ, आय लव्ह यू पासून मग ब्लॅकमेल करणं. या प्रकरणात पण तपास अजून सुरू होत आहे. पोलिसांना मी रिक्वेस्ट केली आहे, त्यांनी मान्य केली आहे. माफी थोतांड आहे अनेक मुली. आणि मी जनतेला आवाहन करू इच्छितोय, हे तुम्ही लोकांच्या लक्षात आणून दिलं, तुमच्यामुळे हे बाहेर आलं. त्या सगळ्या ठिकाणी परिवार बाहेर आला आहे. तर बाकी लोकांनी पण आपल्या मुलींसोबत अशा प्रकारचे षडयंत्र ते शिकार होत असेल, माहिती द्यावी, ज्याच्यामुळे कायमसाठी हे जिहाद माफियांचा आपण महाराष्ट्रात अंत आणू. तपासाबाबत तुम्ही समाधानी आहात का, किंवा काय नेमकी एकूणच तपासाच्या प्रगतीबाबत माहिती पोलिसांनी दिली? SIT स्थापन झाली आहे? तपासात थोडी गती आणण्याची गरज आहे. कारण की सुरुवातीत हा एकच आहे, माफी मांग रहा है, पिताजी माफी मांग रहे, आता सगळं जे चाललं होतं, आता माहिती जे यायला लागली आहे त्यातून लक्षात आलं का हा पण खूप मोठा गुन्हा आहे. आणि वरिष्ठ पातळीवर माझं बोलणं झालं, इथून पण झालं. सगळ्यांचे नजर ते सगळं यांना जे सपोर्ट सिस्टम लागते ते देणार. 2च गुन्हे जे आता दाखल आहेत, मात्र तुम्ही सांगितलं की 2 डझन पर्यंत मुली यामध्ये अडकले असतील. काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली? एक आपण सगळ्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. समाजात मुली संबंधित थोडी भीती असते कोणाचाही परिवारात, म्हणून सगळी नावे बाहेर येत नाहीत, सगळे FIR करायला येत नाही. यातले काही परिवार आपलं कर्तव्य समजून पुढे आलेत की बाकी मुलींचं, म्हणून आरोपी आणि तक्रारदार 2-3च असतात. पण त्या सायबर आणि बाकी एक्सपर्टची मदत घेतली म्हणून त्या स्वतः नव्हत्या आला. तर इथेही डझन मुलींची यांनी छेडछाड केली. आपण प्रॅक्टिकली कामावरती खूप विश्वास असतो, त्या पद्धतीने आपलं कामकाज सुरू असतं. हे हिंदुत्ववादी प्रॅक्टिकली कामावरती आपला भर असतो. खरं तर हिंदुत्ववादी सरकार असताना हे अशा पद्धतीने घडूच कसं शकते? याच्यामध्ये फेल्युअर कुठं आहे? हे लोकांनी तर समोर येऊन तक्रारी केल्या पाहिजेत, समाजामध्ये तर हे होताच कामा नये.
पण हे घडतंय तर याला जबाबदार कोण? ही चिंतेची बाब आहे की एवढा आत घुसलाय. आम्ही गेली अनेक वर्ष हा विषय मांडतोय, पण ते सिस्टमला पटत नव्हतं. मग अधिकारी असो, मीडिया असो की पॉलिटिशियन असो. आता एका महिन्यात 6 प्रकरण, 6ची मी सगळे 6 एकत्रित करून समाजासमोर ठेवली. त्यावेळी आता समाजाला पटायला लागलं हे तर आक्रमण आहे. मी गेले 1.5 वर्ष बांगलादेशी जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा काढतोय, तर मला तसे प्रश्न विचारले जातात ना, वाया पत्रकार, पॉलिटिशियन, हे बांगलादेशी आहे, त्याचा प्रूफ काय? मी म्हणाले नंतर बघले तो हिंदुस्थानी आहे, त्याचा प्रूफ माग ना, ते नाही आहे ना त्याच्याकडे. मग तो बांगलादेशी आहे, पाकिस्तान, या सगळ्यांमध्ये मुस्लिम माफिया आहेत. आणि हळूहळू वातावरण चांगलं झालं. वातावरण देवेंद्र फडणवीस सरकारने हे केलं की त्यांना थोडी माहिती मिळाली की ते खोलपर्यंत जातात. सगळ्या ठिकाणी SIT म्हणजे 10-12 त्याला सगळं सपोर्ट दिला जातो. म्हणून लोकांचा आत्मविश्वासामुळे आता हे कायमसाठी हे मुस्लिम माफियांचा जो जिहादी वृत्ती संपणार. तुम्ही खर तर सांगितलं की जी 2 डझन सांगितलं, यामध्ये आज फॉरेन्सिक लॅबमध्ये देखील काही मोबाईल पाठवण्यात आले. त्यांच्याकडून काही विशिष्ट असे आणखी नावं आहेत असं सांगितलं का खूप पोलिसांनी? आपल्याकडचे पत्रकार किंवा ऍक्टिव्हिस्ट खूप जागृत आहेत, जबाबदार आहेत. तपासाचं जर बाहेर सांगायला लागलो तर तो तपास पुढेच जाणार नाही, परत परिवार भ्यायला लागणार. म्हणून जेवढं सांगायचं असते तेवढं ते मला सांगतात. मी त्यांना मदत देतो, गाईडलाईन देतो, आयडिया देतो. आणि बाहेर पण आम्ही तेवढंच सांगू शकतो की बाकी परिवारांनी गपचूप येऊन माहिती पाठवावी, डायरेक्ट पाठवावी. ज्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात हा जो राक्षस, जिहादी राक्षस